मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेली रविवारची संध्याकाळ आज महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने लिहिली जाईल. कारण केवळ 3 वर्षाची निरपराध चिमुकली तिच्या घराच्या अंगणात खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिच्या शोधासाठी गावकऱ्यांनी केलेला प्रत्येक तास आशेने भरलेला असला तरी रात्री उशिरा मोबाईल टावर जवळील काटेरी झुडपात सापडलेले तिचे रक्ताने माखलेले शरीर त्या आशेला कायमचं गाडून गेले. नुसता तिचा खूनच नव्हे तर तिच्यावर क्रूर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा ओढून तिची हत्या करण्यात आली होती. मेडिकल रिपोर्टने पुष्टी केली की संघर्षाच्या खुणा, नखांचे ओरखडे आणि शरीरावर असंख्य जखमा होत्या. ज्याने हे केलं तो माणूस नसून तो विशुद्ध राक्षस आहे. गावातील CCTV आणि काही युवकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी संशयिताची चौकशी सुरू केली आणि काही तासातच एक नाव ठळकपणे समोर आलं. विजय खैरनार, वय 21. हा तोच व्यक्ती जो दिवसभर डोंगर कड्याच्या बाजूला फिरताना दिसायचा आणि या घटनेच्या आधीच त्या भागात शेवटचा दिसणाराही माणूस तोच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कपड्यावर रक्तांचे डाग, चिखल आणि तुटलेल्या बांगडीचा एक तुकडा आढळला. बालपीडनाच्या प्रकरणातील ही सर्वात मजबूत पुरावे मानले जातात. गावात आज मातम आहे. मुलीच्या आईची अवस्था अशी आहे की तिच्या डोळ्यात पाणीही आता उरलेलं नाहीये. वडील काही क्षण शांत उभे राहण्या इतकंही धैर्य एकत्र करू शकत नाहीये. त्यांच्या हातात मुलीचे लहानसे चप्पल, कपड्याचा तुकडा आणि तिने ठेवलेली छोटीशी खेळणी. हे चित्र पाहून दगडालाही पाजर फुटेल. त्या आईने रडत रडत फक्त एकच वाक्य म्हटलं, माझ्या मुलीचा दोष काय? आणि हे ऐकून गावातील महिलांचाही संताप अनावर झाला. पोलिसांनी सांगितलं की विजय खैरनारने मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत दूर नेलं, तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि तिने ओरडू नये म्हणून तिचा गळा आवळला. नंतर मृतदेह झुडपात फेकून तो घरी परतला. जणू काही घडलंच नाही. अशा पशुला माणूसही म्हणणं अपमान आहे. या क्षणी नमस्कार, मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहात डिजिटल केसरी. आज महाराष्ट्र रडतो आहे, पण रडण्यापेक्षा संताप करतो आहे. गावात हजारो लोक एकत्र झाले. विजय खैरनारला तात्काळ फाशी द्या असा नारा घुमतो आहे. फक्त हे एका कुटुंबाचं दुःख नाहीये तर प्रत्येक आईच्या ओठावरचा प्रश्न आहे. आपली मुलं आता कुठे सुरक्षित आहेत? पोलिसांनी आरोपीला कस्टडीत ठेवलं. पोस्को ॲक्ट IPC 302, 376 AB अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बालपीडनाच्या गुन्ह्यात कोर्ट सामान्यतः कठोर शिक्षा देतात, परंतु गावाची मागणी आहे की या प्रकरणात वेगाने तपास पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि सर्व पुरावे जाहीरपणे सादर करावेत. गावातील लोकांनी सांगितलं की विजय खैरनार यापूर्वी काही संशयास्पद हालचाली करत असे. एकदा एका मुलीचा पाठलाग करतानाही तो दिसला होता, पण त्याला गंभीरपणे कोणी घेतलं नव्हतं. आज हा निष्काळजीपणा एका चिमुकलीच्या जीवावर बेतला. मुलीचा मृतदेह जेव्हा गावात आणला तेव्हा महिलांनी पायात चप्पल न घालता तिच्या अंतिम यात्रेला साथ दिली. एक एक पाऊल टाकताना त्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आणि एकच भावना उफाळत होती, तिला न्याय मिळाला पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्ती आज आपल्या मुलीकडे नव्या भीतीने पाहतो आहे. कारण अशी घटना केवळ एक बातमी नसते, ती प्रत्येक घराला हादरवणारी सत्यता असते. डिजिटल केसरी या प्रकरणाचा आवाज सतत उठवत राहील. कारण मुलगी आपल्यात नाहीये, पण तिचा न्याय जगाला दाखवायलाच हवा. कारण विजय खैरनार सारखे राक्षस पुन्हा कधीच जन्माला यायला नको, हे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सिद्ध करायला